स्वागत आहे माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स. सकाळची गडबड आहे, थोडा पसारा आहे, डब्बे वगैरे सगळ्यांचे बनवून झाले. तर दीदी पण शाळेत गेली, तिचा भाऊ पण कामाला गेले, तिचे पप्पा पण गेले कामाला. आता फक्त मी, आमचे बाबा आणि लहान मुलगा आहे, त्याच्यासाठी बनवते पोहा, कांदा पोहा. कांदा टमाटर नाही टाकले, मिरची टाकली आणि राई टाकली. आता याच्यात टाकायची हळद, मस्त हिरवी कोथिंबीर आणि आपले पोहे शेंगदाणे आणि मीठ टाकायचे. हे तुम्हाला आता पटकन दाखवते. पोहे भिजवले, शेंगदाणे पण फ्राय करून टाकले. इथे टाकायचे मीठ आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. पोहा तयार आहे. या मस्त गरम गरम पोहे खायला. गरमागरम पोहा. चला नाश्ता करून मग तुमच्याशी बोलते, मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, गरमागरम पोहा मस्त टेस्टी लागतात. असे साधे सिंपल बनवले तर छानच लागतात. झाडू पोछा पण झालाय माझा, चपात्या पण बनवून झाल्या आहे. आता फक्त भाजी बनवायची आणि भांडे घासायचे. नंतर मला ब्लाऊज पण शिवायचं आहे. तरी 10 वाजून गेले काम करत करत. सकाळी 5 वाजेपासून उठावं लागतं आता. कालचा व्हिडिओ नसेल बघत साडीचा, जो मिशो शॉपिंगचा, तो व्हिडिओ बघून घ्या. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथं झाली आता संध्याकाळी मी जेवणामध्ये मस्त बनवणार आहे काळा मटणाचा रस्सा, म्हणजे चिकनचा रस्सा आणि भात आणि मस्त ज्वारीच्या भाकरी. त्याच्यासाठी पहिले चिकन शिजवून घ्यायचे. एक कांदा, एक टमाटर, थोडंसं अद्रकचं पेस्ट, काही कढीपत्ता, कोथिंबीर असं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यात चिकन टाकून द्यायचं. चिकनला मी मॅग्नेट पण केलं आहे. चिकन मॅग्नेट करण्यासाठी टाकलं आहे दही, मीठ, हळद आणि थोडी कश्मीरी मिरची आणि तेल, म्हणजे कश्मीरी मेथी, सुकीवाली मेथी, कश्मीरी नाही, सुकी मेथी, असं मॅग्नेट करून मग ते शिजवून घेणार आहे. नंतर मग आपला जो बेसिक मसाला असतो ना,
कांदा खोबरं असं भाजून वगैरे त्याचा मिक्स पेस्ट बनवून घ्यायचं आणि त्याचं मसाल्यामध्ये ते चिकन टाकायचं. मस्त आणि छान बनतं. जे आपले घरगुती मसाले असतात, धना पावडर, लाल मिरची पावडर, चिकन मसाला सगळं असं टाकायचं आणि मस्त झाले. जरा मी म्हणजे थोडंसं मी शूट केलं होतं, ते काही सेव्ह झालं नाही आहे आणि बाकीचं मी विसरूनच गेली. तर मी लास्टला तुम्हाला दाखवेन की थोडीशी मी म्हणजे मला आठवणच नाही व्हिडिओ शूट करायचा. तर मी थोडंसं मी कधी नेक्स्ट वेळ कधी बनवेन ना परत दाखवेन तुम्हाला. आणि आता मी चिकन मस्त धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने. आज बनवणार आहे मी चिकन, काळं चिकन. आणि आता चिकन शिजवायचे. त्याच्यात टाकलं आहे टमाटर, कांदा, हिरवी कोथिंबीर, फक्त अद्रकचं पेस्ट आणि चिकन बॉईल केलं आहे मस्त. बॉईल नाही केलं आहे, असं दही वगैरे लावून ठेवलं आहे. तर दही, हळद, मीठ, तेल आणि सुकी मेथी टाकली. असं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. ते टाकायचे चिकन. सगळ्यात पहिले अद्रक टाकून घेऊ. सूप बनवायचं असेल तर असं करायचं आणि तुम्हाला डायरेक्ट जर चिकन सूप नाही बनवायचं असेल तर मग तुम्ही मिरची पावडर वगैरे धना पावडर सगळं टाकू शकता. तर असं शिजवू शकता. मस्त वाफेमध्ये होऊ द्यायचे झाकण ठेवून. याचं पाणी आटलं का मग पाणी टाकायचंय. आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवलंय आणि आता कांदे, अद्रक लसूणचं पेस्ट बनवायचं आहे आणि आपलं ओलं खोबरं लावणार आहे मी. हे बघा, तिच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी आणि भात. चिकन खूप छान आणि मस्त झालं होतं. जसं हॉटेलमध्ये चिकन हंडी भेटते तशीच बनवलेली होती आणि मस्त झाली ती. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि आमची अजून आलेले नव्हते कारण की ते लेट येतात आणि ती बाकी होती जेवायचं. बाकी आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि मग मला आठवण आलं की अरे आपण व्हिडिओ तर घेतलाच नाही. मग छोटासा तुम्हाला व्हिडिओ दाखवते की मस्त बघा तरी किती छान आली आहे. आणि माझी भाजी अशी तरी राहतेच. बिना तरीवाली भाजी आम्ही खातच नाही आणि म्हणजे तिखट नसते पण तरी असते. इथं भात बनवला होता, इथं भाकरी बनवल्या होत्या आणि हे माझं बघा छोटंसं वॉटर बॅग आहे. याच्यामध्ये एक ते 1.5 लिटर पाणी माहतं याच्यात. हे मला बेडरूममध्ये रात्री दीदीला पाणी प्यायची सवय आहे. रात्री अर्ध्या रात्री उठते मग तिच्यासाठी मी घेतलं होतं. हे तुम्हाला घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. असं इथं असतं बेडरूममध्ये साईडला आणि याच्यावरती नळ पण आहे त्याला खाली एक आणि असं वरती ग्लास ठेवून द्यायचं म्हणजे जेव्हा तिला पाणी लागलं तेव्हा ती इथूनच घेते. मी एका साडीचा लेहंगा शिवला आहे दीदीसाठी. उद्याचे ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, गुड नाईट.